जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब व राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत जिजाऊ यशोत्सव 2024 या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा, परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि पालकांनी उपस्थिती लावली होती। हिरानंदानी येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या मोफत स्पर्धा, परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, समाजसेवक सुनील सिनलकर, करिअर मार्गदर्शनपर व्याख्याते जयंत घाडगे, वरिष्ठ शिक्षक समुपदेशक आणि व्याख्याते चंद्रकांत मुंडे, प्रदीप ढवळ, प्राध्यापक आणि व्याख्याते प्रदीप ढवळ, संपादक कैलास महापदी यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। नक्कीच जिजाऊ संस्था गेली 15 वर्षे कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमार्फत आणि विक्रमगड तालुक्याच्या झरपुरी या गावी ज्याप्रमाणे क्लासेस चालतात, महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षेचे गरिबांची मुलं तिथे येऊन राहत आहेत, तिथे अभ्यास करतात, क्लासेस करतात आणि अनेक विविध पदावर हजारोच्या संख्येने विद्यार्थी नोकरीला लागले आहेत। त्याच दृष्टीने आज ठाण्यामध्ये आपण एक मोठ्या अभ्यासिकेचं आणि क्लासेसची व्यवस्था केलेली सावरकर नगरजवळ त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथे लावण्यात आलेला आहे। त्याचसोबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आलेले आहे, जेणेकरून समाजातील गोरगरिबांचा मुलगा, ज्याला आई वडील नसतील, वडील नसतील अशी मुलं जेव्हा प्रशासनामध्ये येतील तेव्हाच आपल्या देशातील गरिबी आणि श्रीमंतीची गरीब दूर होऊन भ्रष्टाचार मुक्त भारत होईल असं जिजाऊचा मानस आहे। त्या दृष्टीने आजचा उपक्रम आहे। त्याचबरोबर कॉम्प्युटर क्लासेस गेल्या 3 वर्षापासून ठाण्यात सुरू होते राममार्ग रोडला, तेही मोठ्या स्वरूपात आता दररोज किमान 450 ते 500 विद्यार्थी जे क्लासेसची फी आहे 2-2, 3-3 लाख रुपये ते सर्व क्लासेस मोफत आज त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात येत आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा MPSC UPSCच्या क्लासेसचा शुभारंभ करण्यात येत आहे। त्याचबरोबर गट क आणि ड या दरवर्षी किमान 36 प्रकारच्या परीक्षा होतात, त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात येतो। कोणकोणते नेमके आजचे प्रमुख प्रश्न आहेत याप्रमाणे? न्यायाधीश साहेब आहेत ठाण्याचे, त्याचबरोबर नितीन बानगुडे पाटील आहेत, कैलास महापदी साहेब आहेत। आता एवढ्यातच नितेश राणे साहेबांचा फोन आला, त्यांची फ्लाईट लेट झाली, त्यांना 8 वाजतात। मग त्यांना विनंती केली की बाबा आपण नेक्स्ट कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला या। त्याचबरोबर जिजाऊमधून लागलेले जे नोकरीला लागलेले विद्यार्थी आहेत त्यातील RFO आहेत, कोणी डेप्युटी कलेक्टर आहेत, कोणी पोलीस दलाचे, कोणी मुंबई अग्निशमन दलाचे, असे 5 वक्ते आणले, त्यांचाही सत्कार समारंभ आहे। तर पाहिलं तर ठाण्यामध्ये विविध अभ्यासिका चालू असतात जिजाऊच्या, आणि आणखीन एका अभ्यासिकेची सुरुवात केली, ते देखील आज इथे सुरुवात होणार आहे। आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झालेले, परंतु गरिबी दूर होईल, श्रीमंती येईल असं दरवेळेस प्रत्येक शासन सांगत असतं। परंतु प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण चांगले शिक्षण घेत नाही, दर्जेदार शिक्षण घेत नाही, तोपर्यंत गरिबी कधीच दूर जाणार नाही, ही जिजाऊची धारणा आहे। त्या दृष्टीने ठाणे शहरामध्ये जवळजवळ 10 अभ्यासिका आपल्या 1ली ते 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं, दररोज गरिबांच्या मुलांना शिकवलं जातं। येऊर राहू दे, कोपरीतली कचऱ्याचा ढीग राहू दे, विविध झोपडपट्ट्यांमध्ये क्लासेसची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे आज आपण स्पर्धा परीक्षा या मूळ विषयाकडे आलेलो आहे। तर जेव्हा 8वी ते 12वीचे विद्यार्थी आज इथे मोठ्या संख्येने पूर्ण नाट्यगृह भरलेले, त्यांच्या डोक्यात येईल तर मला अधिकारी व्हायचं, त्यावेळेस त्याच्या पाठीशी जिजाऊ कुटुंबाप्रमाणे असेल आणि त्याला सर्व घडवण्याचं काम जिजाऊ करेल। जेव्हा निरपेक्षपणे केलेली सेवा असेल जिजाऊची, तेव्हा निरपेक्षपणे नोकरी त्या प्रशासनात विद्यार्थी करतील अशी आशा आहे।